राम शिंदेजी सर, सरकार स्थापन झालेलं आहे। देवेंद्रजींनी आता मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतलाय, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये जबरदस्त बहुमत घेऊन महायुतीचं सरकार स्थापन झालं। आज राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शपथ घेतलेली आहे। दोन उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांनी देखील शपथ घेतलेली आहे। निश्चितच जनतेच्या मनातील सरकार आज स्थापन झालेलं आहे आणि त्यांच्या भावना, इच्छा, आकांक्षाला पुढील कालखंडामध्ये न्याय देण्याची भूमिका देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार करेल। शिंदे साहेब, तिघांनी शपथविधी खरं तर घेतला, मात्र अनेक जणांनी शपथविधी घेता आला असताच, पण तो झाला नाहीये। कुठे नेमकं घोडं अडलं? कुठेच घोडं अडलेलं नाही। महायुतीचे तिन्ही घटक पक्ष मोठे, त्यांनी तिघांनी शपथ घेतला, ठरल्याप्रमाणे झालेला आहे। त्याच्यामुळे उर्वरित शपथही होईल। उद्यापासून परवापासून आमदाराचं शपथग्रहण होईल आणि त्याच्यानंतर तात्काळ मंत्रिमंडळाचा देखील विस्तार होईल आणि 16 तारखेला नागपूरमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे। त्याच्यामुळे कुठलीही चिंता करण्याचं काही कारण नाही। महाराष्ट्रातल्या जनतेचा जनाधार मिळाला आहे, त्याचा आदर आणि सन्मान ठेवून महायुतीचं सरकार काम करेल। एवढं बहुमत असताना देखील विरोधक टीका करतायत की ज्या पद्धतीने हे बहुमत मिळालंय, मात्र यांच्या खातेवाटपासाठी कुठेतरी वाद आहे, त्याच्यामुळे शपथविधी केला नाहीये। अरे, विरोधकाला म्हणावं चिंता करा ना, तुम्ही विरोधी पक्ष नेते झाले नाही त्याची। आमची कशाला चिंता करता? आमचं बरोबर चाललेलं आहे, महायुती सरकार स्थापन झालेलं आहे। तुम्ही जरा आत्मचिंतन करा, तुमचे पक्ष भविष्यात टिकतील का नाही। आणि तुम्ही हे रोज उठून जे खेळखंडोबा केला, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जनाधाराशी खेळले 19ला, त्याचं प्रायचित्त आज विरोधी पक्ष भोगत असताना दिसतोय। पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आले आणि पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झालेले आहेत। धन्यवाद। गणेश कवडे, प्रवीण सह। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।